Let us start with developing view counter view. This and section of writing skill. So introduction of that topic. How to develop a view or counter view. In the examinations, the view or either view or other counter view will be asked in your question paper. Students are asked to write the paragraph for the opposite section. Students are asked to write a paragraph for opposite section. Read the given points carefully. So whatever the points are given to you, that should be read carefully. Develop a strong argument against the given topic. So there is one topic you have to be given here there, and you can write down the against of that point or strong argument on given view section or counter view. So there is in your examinations view sections always given to you in a point or in a tabular format. You have to write down the counter view. Give a title of your counter view. So one must think you have to be given the title. So entrance test essentials today, that is the title of that particular your व्यू अँड काउंटर व्यू सेक्शन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू तो सोडवायचा कसा. एखाद्या विषयावर ज्या विषयाच्या बाजूने आणि विरुद्ध बाजूने केलेले मतप्रदर्शन म्हणजे काउंटर व्ह्यू होय. प्रत्येक नाण्याचे जशा दोन बाजू असतात तशाच एखाद्या विषयाला आणि चर्चेला सुद्धा दोन बाजू असतात. पहिली बाजू म्हणजे सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक. थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या विषयावर केलेली साधक बाधक चर्चा किंवा मतप्रदर्शन किंवा व्ह्यू काउंटर व्ह्यू होय. हाऊ टू सॉल्व दिस पर्टिक्युलर द व्ह्यू अँड काउंटर व्ह्यू. तो सब्जेक्ट इज गिवन, you have to be write down the some points given earlier in view section. View section मध्ये तुम्हाला विषय दिला जाईल आणि त्याच्यावरती अनुषंगाने मध्ये तुम्हाला मांडायचे. Students can read carefully that topic given in your question paper. At that time you have to write the second side of that, means counter view, opposite side of that view sections. विद्यार्थ्यांना दिलेल्या मुद्द्यांचं काळजीपूर्वक वाचन करून आणि अपेक्षित लिहिणे. प्रश्नाला काउंटर व्ह्यू लिहा असे असले तरी विषयाची दुसरी बाजू चांगली किंवा वाईट याबद्दल लिहावे. सो ऑपोजिट थिंग्स इन गिवन इन व्ह्यू सेक्शन द पर्टिक्युलरली यू हॅव टू राईट ऑन अनदर साईड ऑफ दॅट, राईट. जर तुम्हाला वरतीच व्ह्यूमध्ये चांगली गोष्ट म्हणजे एखादी चांगली गोष्ट तिथे दिलेली नसेल आणि ते लिहायचं असेल तर तुम्हाला ते अपोजिट करून व्यवस्थित लिहिणं गरजेचं असतं. विद्यार्थ्यांनी सोप्या साध्या शब्दांमध्ये वाक्याची रचना करावी जेणेकरून मांडलेली मत सहज वाचकाला आणि श्रोत्याला आकलन होईल. यू कॅन राईट डाऊन द सिम्पल अँड वर्ड्स अँड लँग्वेज सेंटेन्सेस सो रीडर कॅन रीड इझिली व्हेरी वेल. तर चांगल्या पद्धतीने तो रीडर वाचू शकतो. आणि डिस्क्रिप्शन ऑफ मार्किंग स्कीम फॉर द व्यू अँड काउंटर व्यू. ॲप्रोप्रिएट काउंटर आर्ग्युमेंट्स 2 marks. समर्पक प्रतिवादी विधान. लँग्वेज ॲक्युरेसी 1 mark. प्रेझेंटेशन हॅव कॅरीज 1 marks. सो ओव्हरऑल 4 marks फॉर द व्यू अँड काउंटर व्यू sections. It is very important to write down that particular view and counter view very well. So here is one questions. With the help of that question you will understand what you have to write down in that section. Prepare a paragraph to be used for the counter view section on the following topic. Too many entrance tests burden the students. You can take the help of following points. Include the view section. तर जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना एंट्रन्स टेस्टचं बर्डन होत असतं आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला व्ह्यू सेक्शन दिलेले आहेत आणि तुम्हाला काउंटर व्ह्यू लिहायचे. एंट्रन्स टेस्ट आर एसेन्शियल्स टुडे.
आताच्या काळामध्ये किंवा आता एंट्रन्स टेस्ट या असणं आवश्यक आहे. व्ह्यू सेक्शन. कम्पिटिशन इज अ पार्ट ऑफ अकॅडमिक सक्सेस. तर तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तो एक अविभाज्य घटक आहे कम्पिटिशनला भाग घेणं. टेस्ट विल बी हेल्प मेंटेन द क्वालिटी ऑफ एज्युकेशन्स. विथ द हेल्प ऑफ द टेस्ट यू कॅन मेंटेन द क्वालिटी ऑफ एज्युकेशन. टेस्टच्या आधारावरतीच क्वालिटी ही एज्युकेशनची मेंटेन राहू शकते. अ गुड स्टुडंट्स इज द गुड स्टुडंट्स एनी टाईम एनिवेअर. गुड स्टुडंट्स इज अ गुड स्टुडंट्स इन एनी टाईम एनिवेअर. चांगला विद्यार्थी चांगल्या ठिकाणी नेहमीच चांगल्या गोष्टी, टेस्ट किती डिफिकल्टी सिच्युएशन असेल त्याच्यासमोर तो व्यवस्थित सॉल्व करू शकतो. ओनली टेस्ट कॅन डिसाईड द बेसिस फॉर ॲडमिशन्स. तर टेस्टच्या आधारेच आपल्याला ॲडमिशन हे मिळत असतं, हे पण तुम्हाला चांगलं माहिती आहे. काउंटर व्ह्यू. काउंटर व्ह्यू लिहित असताना पहिल्यांदा तो जो पॉईंट्स दिलेत त्या पॉईंटच्या आधारे तुम्हाला लिहिणं गरजेचं. स्टुडंट्स आर बर्डन विथ टू मेनी एंट्रन्स टेस्ट. सो इट इज राईट. In every examination, students can got the burden of entrance test after 12. After 12 standard, students have to be appear for the least dozen entrance tests, 6 admission for professional courses. प्रोफेशनल कोर्सेससाठी ॲडमिशन घेण्यासाठी त्याला ॲटलिस्ट डझन्स ऑफ एंट्रन्स टेस्ट ही हॅज टू बी अपियर्ड अँड सीक द ॲडमिशन फॉर द प्रोफेशनल कोर्स. प्रोफेशनल कोर्सेससाठी त्याला असंख्य एक्झाम देऊन तो पुढे जात असतो. There should not be a many tests to seek the admission for professional courses. So there is no many tests are required for the admission of professional courses. Professional courses साठी जास्त टेस्ट नसाव्यात. The result of 12th standard should be a base on for admission. तर how the opposite things are mentioned here in that particular view section. View sectionचे counter view कसे दिले जातात. The result of 12th standard it should be based on for the admission. तर 12वीचा बेस हा त्या फॉर्मल प्रोफेशनल कोर्सेससाठी असावा. नो डाऊट exam judge the merit of the student but many exam burden him. So there is no doubt so that judge the merit of the students but that many examination that burden that students also. तर खरे बघता विद्यार्थ्यांचं कौशल्य, मेरिट्स हे सगळे जज करण्यासाठी एंट्रन्स टेस्ट आवश्यक आहेत, पण ते जास्त प्रमाणात सुद्धा होतात. ते एक बर्डन होऊन जातं विद्यार्थ्यांना. दो द कोर्सेस इज डिफरंट इन नेचर, द पर्सेंटेज ऑफ द स्टुडंट्स अँड रिझल्ट शुड बी बेसिस फॉर द ॲडमिशन. तर विद्यार्थ्यांना 12वीचं पर्सेंटेज बघून त्यांना त्याचे ॲडमिशन त्याच्यावरती दिलं गेलं पाहिजे. सो दॅट इज द वे वन कॅन बी गॉट द counter view of entrance tests are essential today. Means in this particular point the students has too many burdens of the entrance test. How the opposite thing mentioned in that particular view section to the counter view. So that thing you should keep in your mind, and whenever you have to be got the chance to write down that kind of the questions, that time you will be particularly write down as it is. Means the one way you have to write down that kind of the question solved in your question paper or answer paper. So prepare the paragraph to be used for the counter view section of on the following topic. We should not participate in adventure sport. So in view sections, the opposite thing are mentioned here. We should not participate in adventurous sport. तर साहसाच्या गेममध्ये पार्टिसिपेट करू नये. Adventurous sport are risky but beneficial. So the one point has the two sides are mentioned. Adventurous sport are risky but beneficial. Adventurous sport हे risky आहेत पण फायदेशीर पण आहेत. Adventurous make a person strong and confidence. That particular adventurous makes a person strong and confidence. Adventurous sport enable the person to be perfect
add your own point. So here the headline is there, same headline you can be uses there. We should not participate in adventurous sport. Counterview. Sport are no doubt an integral part to the healthy and fit. Integral means अविभाज्य. तस आपण एक गोष्ट नाकारू शकत नाही, आपल्या हेल्दीसाठी आणि फिट राहण्यासाठी स्पोर्ट अत्यंत महत्त्वाचा. There are many types of sport, but adventure sport are very different, one and exciting. There are different and many event of sport, but adventurous sport are very different, one and exciting. तर भरपूर प्रकार आपण स्पोर्ट्सचे बघतो, पण त्याच्यातले ॲडव्हेंचरस स्पोर्ट हा डिफरंट आणि एक्साइटिंग पण आहे. ॲडव्हेंचरस स्पोर्ट मेक्स अ पर्सन not only physical fit but mentally strong. In adventurous sport, person can be physically as well as mentally strong. तर त्याच्यामधून साहसाच्या गेमांमधून फिजिकली तर फिट असतोच, तर मेंटली सुद्धा तो स्ट्रॉंग हा बनत असतो. Although there are risks, they benefit a lot in order to make a person complete and perfect. So many kind of the risk and benefit in order to make the person complete and perfect. तर जीवन जगत असताना अशा अविभाज्य घटकांमधून तुम्ही भाग घेत असतात आणि त्याच्यातून तुम्हाला त्याचा बेनिफिट हा एक चांगला व्यक्ती आणि परफेक्ट व्यक्ती बनण्यासाठी सुद्धा होतात. असंख्य एक्झाम्पल आपल्यासमोर आहेत. ऑल ऑफ अस शुड पार्टिसिपेट इन ॲडव्हेंचरस स्पोर्ट. All of us should participate in adventurous sport. Everyone can be participated, but they have the mentally and physically fit, strong. Some of the adventurous sport are skiing, dirt biking, scuba diving, rock climbing, hang gliding, hiking, river rafting. That's are the some adventurous sports, and that's are the very good to participated in that sport. When we get involved in some of these sports, they help us to increase our concentration power. So whenever you have to be get the chance, that times you will feel that how to increase a concentrate power. If there is no concentrate power, there are made some kind of the problems. तर या सगळ्या स्पोर्ट्समधून आपल्याला आपली कॉन्सन्ट्रेट पॉवर ही गेन होत असते. वेन गेन ॲबिलिटी टू स्टे फोकसिंग इन अवर वर्क्स. वी गेन द ॲबिलिटी टू स्टे फोकस ऑन अवर वर्क. तर या सगळ्या गोष्टींमधून आपण आपल्या वर्कवरती फोकस करण्याचं सुद्धा त्याच्यातून आपल्याला कळत असतं. आणि आपण जे याच्यामध्ये जे ॲडव्हेंचरस स्पोर्टमध्ये भाग घेतो त्याच्यावरून सुद्धा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. आवर बॉडी बिकेम द ॲक्टिव्ह अँड फ्लेक्झिबल अँड स्ट्रेचिंग्स. वी कॅन मूव्ह फोबिया फ्रॉम अवर माइंड्स. सो देर आर सम काइंड ऑफ द आवर बॉडी हॅव थिंकिंग अबाउट दॅट थिंग वी हॅव टू बी रिमूव्ड. फोबिया मीन्स अकारण भीती, fearness we have to be removed from our body, and our body became very active and flexible by and stretching. तर अत्यंत पिळदार असं शरीर आपलं हे बनत असतं. फिअर, फिलिंग, इन्फिरिटी, अँगर, शायनेस एक्सेट्रा कॅन बी रिमूव्ह बाय इन्व्हॉल्विंग अवर सेल्फ इन ॲडव्हेंचरस स्पोर्ट. सो our that feelings that has to be removed, that such kind of like fear, feeling, inferiority, anger, sadness. तर आपल्यामधून ज्या फिलिंग्स आहेत त्या फिलिंग, घाबरणे, आपल्यालाच कमीपणा वाटणे, अँगर, शायनेस या सगळ्या निघून जात असतात केवळ ॲडव्हेंचरस स्पोर्टमध्ये. अ पर्सन हू इज अ पेसिमिस्टिक कॅन टर्न इन टू ऑप्टिमिस्टिक बाय ॲडव्हेंचरस स्पोर्ट. So whenever you have to be participate in that such kind of the sport, that time you have to be, if you became the pessimistic, you has to be turned change in optimistic by such joining adventurous sport.
ॲडव्हेंचरस स्पोर्टमधून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. वी कॅन इन्क्रीज अवर सेल्फ कॉन्फिडन्स अँड अल्टरनेट्स cope and maintain the healthy relationship with all. So with the help of that adventurous sport, we make the social and maintain the healthy relationship with all. तर या सगळ्या गोष्टींमधून आपलं सामाजिक जीवन आणि त्याचबरोबर त्यांच्याशी जे रिलेशन असतात ते सुद्धा चांगले होऊ शकतात. दे ऑल्सो हेल्प अस रिलीव्ह आवर स्ट्रेस. One more important thing in the adventurous sport, help the person lose the overweight and stay the shapes. So the very important point is mentioned here. The sport has to become lose overweight and stay shape. A person needs a good concentrate preparation confidence to involve in adventurous sport. A person has to be concentration preparation and confidence is required in adventurous sport. जर एखाद्या व्यक्तीला त्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला करणं गरजेचं आहे. जसं की कॉन्सन्ट्रेशन, प्रिपरेशन अँड कॉन्फिडन्स. वेन ही or she gives his or her whole attention, he is beneficial by adventurous sport. One can be give his whole attention that is beneficial in his लाईफ. एखाद्याने जर त्या सगळ्या गोष्टी जर पर्टिक्युलरली त्याच्यात दिल्यात तर त्याला त्याचा फायदा नक्कीच होत असतो. अ पर्सन बिकेम अ परफेक्ट इन ऑल रिस्पेक्ट बाय इन्व्हॉल्वमेंट इन ॲडव्हेंचरस स्पोर्ट अँड द परफेक्ट पर्सन्स ऑल रिस्पेक्ट इन्व्हॉल्वमेंट इन ॲडव्हेंचरस. जो एखादा व्यक्ती त्याच्यात भाग घेतो त्याला सगळ्या पद्धतीने मान सन्मान सगळ्या गोष्टी या ॲडव्हेंचरस स्पोर्टमधून मिळत असतात. सो नाव यू हॅव टू बी रिटन समथिंग अबाउट द अपोजिट अँड अगेन्स्ट ऑफ द व्ह्यू सेक्शन इन काउंटर व्ह्यू. तर कशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी व्ह्यूच्या अपोजिट काउंटर व्ह्यू इथं बघितल्या आहेत आणि त्यासुद्धा व्यवस्थितरित्या मांडलेल्या पण. तर तशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा या पर्टिक्युलरली मांडायचे आहेत. सो ऑल द स्टुडंट्स मस्ट बी पे अटेन्शन ऑन दॅट टॉपिक अँड यू विल बी सॉल्व द क्वेश्चन्स given on that topics. So now the students, some of the questions are here for to solve the view and counter view. Prepare the paragraph with an appropriate title to be used and counter view section on the following topic in about 120 words. Can use the internet enhance the students learning, and you can take the help of following points from the counter view section. It easier to find all the information to make the learning interesting, to provide easy access to resource material, to give the various explanations viewpoint about any topic. It gives the latest updates knowledge, so that with the help of that point you can write down the counter view. Can the use of internet enhance the students learning? इंटरनेट एनहान्स द स्टुडंट्स लर्निंग. तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी इंटरनेट किती महत्त्वाचं आहे, किती युजफुल आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं व्ह्यू सेक्शन दिलं आहे. तर तुम्हाला त्याच्याबद्दल काउंटर व्ह्यू लिहायचा. हा एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. त्याच्यानंतर सो दॅट क्वेश्चन, prepare a paragraph with an appropriate title to be used the counter view section on the following topic in about 120 words. Facebook is the user-friendly device, and you can take the help of following points include the view sections. Facebook is an excellent networking site. Everybody can network successfully through the Facebook. Facebook allow the information with the people far and wide. Facebook allow the user to create a profile page which interrelated with friends and relative.
March 2018. That question asked in board examination. So you must be, and last question, that March 17. You will be prepared that the view section on that. तर तुम्हाला विद्यार्थ्यांना हे सगळं लिहायचं आहे आणि अजून अशा पद्धतीने तुमच्या वहीमध्ये मी हे 2 दिलेले आहेत. आपल्या पुस्तकामध्ये व्ह्यू काउंटर व्ह्यू असतील ते अजून तुम्ही त्याच्यात 3-4 ॲड करायचे आहेत आणि ते पूर्ण लिहून टाकायचे आहेत. आता मी तुम्हाला इंटरव्ह्यू रायटिंग आणि स्पीच रायटिंगचे सुद्धा क्वेश्चन इथंच देतोय, ते पण तुम्ही सॉल्व करायचे आहेत. स्पीच रायटिंग October 2015. Your junior college is going to arrange a blood donation camp. As the general secretary, prepared a speech appeal the students to donate the blood for the noble cause in about 100 words. तर तुम्हाला तुमच्या ज्युनियर कॉलेजला ब्लड डोनेशन कॅम्प हा अरेंज केलेला आहे आणि जनरल सेक्रेटरीच्या वतीने हे स्पीच तुम्ही लिहायचं. अजून एक तुम्हाला मी स्पीच रायटिंग देतो. You wish to take a part in elocution contest in your junior college. One of the topic there is disadvantage of television. Prepare a speech on about 100 words. तर डिसॲडव्हान्टेज, टेलिव्हिजनचे डिसॲडव्हान्टेज याच्यावरती तुम्हाला इलोक्वेशन कॉन्टेस्ट ही ज्युनियर कॉलेजमध्ये त्याच्यावरती तुम्हाला स्पीच लिहायचं आहे. दुसरं आहे पुढचा, यू आर न्यूली इलेक्टेड द क्लास रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युअर क्लास. युअर कॉलेज हॅज बीन अरेंज द कॅम्प ऑफ ट्री प्लांटेशन्स. Write a speech on persuading a students participating in camp of tree plantation for the noble cause October 2012. तर ट्री प्लांटेशन वरती तुम्हाला स्पीच हे लिहायचं आहे. So now question on interview. Frame the question that you like to ask the poor farmer focusing on his farm the productions. तर poor farmers त्यांनी फोकसिंग फार्मिंगवर केलं पाहिजे ऑफ हिज प्रोडक्शन्स. यू वुड लाईक टू आस्क द क्वेश्चन टू पुअर फार्मरला क्वेश्चन विचारायचं. पुढचा, फ्रेम द क्वेश्चन दॅट यू वुड लाईक टू आस्क युअर फ्रेंड हू इज इंटरेस्टेड टू जॉईन MBBS नेक्स्ट इयर. सो यू वुड लाईक टू आस्क द क्वेश्चन टू युअर फ्रेंड. अँड नेक्स्ट, frame the question that you would like to ask your favorite social worker focusing on the problems that country faces, so that you will be completed by your own and send me in my personal number. So all students must take serious about that, and you will be sent all these things in my personal number. I will take each and every record of every students, of how many students send an active learner. That is, you will be very beneficial for your examination also. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड हा ठेवला जात आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी वेळेवरती अभ्यास पूर्ण करायचा आणि तो व्यवस्थित सेंडही करायचा आहे. थँक्यू.